ठेवी म्हणजे कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र होय. जगभरातील कर्जमुक्त महापालिका एकच आहे आणि ती म्हणजे मुंबई महापालिका होय. भाजपने आपल्या पोरांना प्रथम हे सांगायला हवे, कोस्टल रोड मंजूर झाला तेव्हा तुम्ही गोधडीत वळवळत होता. भाजपवाल्यांना हवेत गप्पा मारण्याची भारी सवय आहे. विष्णूचा अवतार पण ट्रम्प तात्यांसमोर यांची बोलती बंद. लोकांना मूर्ख समजता का? चंद्रावर धरण बांधण्याचा विचार आहे. विक्रांत युद्धनौकेच्या रक्षणासाठी यांनी वर्गणी काढली. शेवटी युद्धनौका भंगारातच जाण्याच्या स्थितीत आहे. तशीच चंद्रावर जागेसाठी पैसे जमा करण्याचा फंडा सुद्धा चालू केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई काही दिवस थांबविली होती. मुंबईत ठाकरेच हवेत आणि ठाकरे म्हणजेच मुंबई आणि मुंबई म्हणजेच ठाकरे असे मनोजदादा जरांगे यांनी ठामपणे सांगितले, असे त्यांना अनेक पक्षांचे कार्यकर्ते लोक सांगतात. मराठीत तशी म्हण तयार झाली आहे. ठाकरेंना सुद्धा आता याची जाणीव झाली आहे, म्हणून त्यांनी राज्यातील सत्तेवर पाणी सोडले. बिनबुडाचे कमंड लोक काही बाई बरळत आहेत. जगभरातील अनेक मोठ्या महापालिका कर्जांच्या विळख्यात आहेत. मुंबईकरांना कोणाची म्हणायची टाप नाही की तुमच्या डोक्यावर एवढे कर्ज आहे. तरी मुंबईपूर्वी दिल्लीला सर्वात जास्त टॅक्स पोहोचवते. त्याच्या बदल्यात तर मुंबईकरांना आणि मुंबापुरीला रेवड्या सुद्धा मिळत नाहीत. याचा जाब आता उचापतखोरांनी आकाला विचारायला हवा. कोस्टल रोडचा तर हा सर्वात मोठा विषय आहे. काही बाई मंडळी बोंबलतात, बोंब टाकतात की ठेवी काय चाटायच्यात काय, त्यांचा वापर नाही करायचा. ठेवी या कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र आहे आणि सर्वात मोठ्या उच्च पदस्थ व्यक्तीने मुंबईतील महाराष्ट्रातील प्रथम नागरिकाने ठेवी या चाटायच्यात का असे बोलणे हे बिनबुडाचे बोलणे झाले. त्यांनी आपल्या ढोंगणाखाली प्रथम तपासून पाहावे काय शिजते, काय भाजते आणि काय जळतंय ते. इथं लोकांना अन्न पाणी मिळेना आणि तुम्ही मतदानासाठी 5-5, 10-10, 15-15, 20-20 हजार एका मतासाठी मोजता. हे पैसे आले कुठून तुमच्याकडं? तर मुंबईत ज्या ठेवी ठेवल्या होत्या त्या मोडूनच यांनी आता या खायचा आणि निवडणुका जिंकायचा सपाटा लावलेला आहे. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ठाकरे बंधूंना मुंबईतून कुठपर्यंत यश मिळेल ते बी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा.